नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। सिद्धों की जयमाला देख रहे हैं संस्कृत की। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह। आपलं 8वं दोहा चालू आहे, 2 लाईन। विदंभ वितृष्ण विदोष विनिद्र परात्पर शंकर सार वितंद्र विकोप विरूप विषम विमोह। काय विरूप विषंक आहे का? इथं विषम झालंय चुकून। विकोप विरूप विशंक विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह। क्या देखा था इसका अर्थ हमने? विदंभ यानी दंभ यानी कपट, कपट। मायाचारी कपट। तो विदंभ यानी क्या? असं घ्या, कपट रहित। कैसे है सिद्ध भगवान? कपट से सर्वथा रहित है, मायाचारी से रहित है। तो मायाचारी कौन करता है, कब करता है या क्यों करता है? मायाचारी जो करता है तो क्यों करता है, कब करता है? जे सांगणार तुमच्यावर लावणार आहे बरं का मी। मायाचारी सगळे करतो आपण। तो कब करते हैं मायाचारी? हाँ, कपट बोलते हैं उसको। मैं दिखाती हूँ कैसे कैसे करते हैं हम। आप करते कि नहीं कपट? मायाचारी करते हैं क्या? नहीं करते? मैं दिखा सकती हूँ आपको। दीप्ति वीडियो ऑन ठेव। तो मायाचारी तो हर जीव का कहाँ तक? 10वें गुणस्थान तक, 9वें गुणस्थान तक मायाचारी है आपके स्वभाव में। मुनिराज के पास भी मायाचारी का उदय है। वो वैसे परिणमन करे या न करे, लेकिन उनके पास भी माया कषाय है। तो हमारे पास भी है, नहीं ऐसे नहीं। तो ये यहाँ पे बता रहे हैं भगवान जो है वो सर्वथा कपट से रहित हो गए हैं। जैसे माताजी बताते हैं ना कि आपको कुछ राशन का सामान लाना है, ऐसे बताना है आपके मिस्टर को। तो माताजी बताते हैं घर में शुगर रहती है थोड़ी सी, लेकिन क्या बोलते हैं? शुगर खत्म हो गई, लाना है। ये मायाचारी नहीं तो क्या है? संपत आलाय पण म्हणता, कधी कधी संपला म्हणून सांगता किंवा नाही आहे म्हणून सांगता। मग त्यावेळेस ते आणावं, हा उद्देश असतो तुमचा। पण आहे असं थोडंफार कुठं ना कुठं मायाचारी करता। पैसे कितीचं आणलं म्हणून काय 20-40 वस्तू, तर जेवढं आणलं त्यापेक्षा जास्त सांगायचं, नाही तर राहिलेले पैसे आपल्याकडे ठेवायचे। म्हणजे अशी काय लय केली आहे मायाचारी माहिती आहे। आपण भाजी आणायला जात होता सगळेजण, राहिलेले पैसे खिशात घालत होतो। तो ऐसे तरह तरह के मायाचारी रहते हैं, हर एक के पास अलग अलग। मुझे पूछना है क्यों करते हैं या कब करते हैं मायाचारी?
कुठे गेली दीप्ती? दिसेना की. मायाचारी कब करता है जीव? तो मायाचारी का फल बताया था ना, क्या है? तिर्यंच गती. अगर आप यहाँ पे मायाचारी करेंगे, किसी से कुछ छुपाएंगे, बिझनेस करतो ना आपण, त्या बिझनेसमध्ये सगळी मायाचारीच असते. आणता कितीला, विकता कितीला, सांगता कितीला, आम्हाला 5 रुपये तर राहू देत, आम्हाला खिशाला म्हणता, पण मागं 500 रुपये असते ते कुठं माहीत असते. मतलब अलग अलग तरह से मायाचारी करते हैं और हमें नहीं लगता कि ये मायाचारी है, ये कपट है. तो इस कपट का या मायाचारी का फल क्या है? सबसे बड़ी मायाचारी है मैं जीव हूँ इसका ज्ञान न होना, स्वयं को शरीर सहित मानना, इस पर्याय रूप से मानना, यही मायाचारी है. तो इस मायाचारी से रहित हो गए हैं वो सिद्ध भगवान. और जब आप मायाचारी करते हैं, समझो उस टाइम पे आपको आयु का बंध हो गया, तो नियम से तिर्यंच गति में जाएंगे. क्यों? क्योंकि वहाँ पे बताते हैं तिर्यंच को कोई भी संज्ञा उनकी ढककर नहीं रहती. अभी जैसे मैथुन संज्ञा है तो वो भी सबके सामने खुलेआम चल रहा है उनका. मायाचारी का ये फल होता है, कुछ भी नहीं छुपा सकते, अभी सब ओपन. तो इसलिए वहाँ पर जो मायाचारी कषाय की तीव्रता होती है, यहाँ पे उसके साथ अगर आयु का बंध हो गया तो नियम से किसी भी तिर्यंच में जन्म हो सकता है. तो इसलिए हमें भी ऐसा अनुभव करना चाहिए कि मैं कौन हूँ, इस शरीर से रहित स्वयं जीव हूँ. तो ये निष्कपट स्वभाव है. सभी जीवों का स्वभाव ऐसे मायाचार रहित है. तो उसको जानेंगे तभी मायाचार खत्म हो सकता है. जहाँ आत्मा ही ठगाया जाता है वह है दंभ. कपट से दूसरा नहीं स्वयं ठगाया जाता है. मैं दूसरों को ठगाता हूँ ऐसा लगता है, लेकिन स्वयं ही उसका शिकार होता हूँ. पहले मुझे उसका फल भोगना पड़ता है, क्योंकि कपट से उनकी आत्मा पतित होती रहती है, कर्मबंध पाप रूप किया करती है. तब वर्तमान और भविष्य आकुलता पूर्ण जाता है. कल देखा था हमने ये कि जब मैं किसी के बारे में कपट करूँगी, कुछ छल करूँगी, कुछ क्या बोलते हैं, काय म्हणायचं, कारस्थान, कूट कारस्थानला ऐसे कुछ, छल कपट ही. तो किसी के विरुद्ध मैंने ऐसे कुछ प्लानिंग करनी है मुझे, तो उसके लिए मुझे पहले डिस्टर्ब होना पड़ता है, उसके बाद में मैं दूसरे का कुछ बुरा कर सकती हूँ. तो इसलिए बताते हैं कि स्वयं को आकुलित करने के बाद ही हम दूसरों को कर सकते हैं. तो स्वयं को दुख देना ये कितनी सही बात है, जिससे कि हमें तकलीफ होने वाली है. तो ये इसलिए सभी कषायों से कैसे दूर रहा जाए, इसका प्रयत्न करना चाहिए. श्रुतसागर मुनिराज थे ना, कौन श्रुतसागर मुनी कोण? आज काय आहे? रक्षाबंधन है, त्याच्यामध्ये श्रुतसागर मुनिराज थे, जो जिनके साथ उन 4 मंत्रियों ने विवाद किया था. क्या किया था? डिबेट किया था, कुछ चर्चा की थी या संवाद किया था. तो वहाँ पे उन मुनिराज को भी चांस था मायाचारी करने के लिए. मतलब अगर वो पूछते कौन है जिन्होंने हमें सुबह हराया था, तो वो बोल सकते थे, किसी को पहचानने में तो नहीं आएंगे, सभी मुनिराज तो समान दिखते थे, तो वो भी बोल सकते थे कि मैं नहीं हूँ, या छुप सकते थे, कुछ भी कर सकते थे. लेकिन उन्होंने ऐसा क्यों नहीं किया? जो गुरुजी आचार्य थे उन्होंने आज्ञा दी ना, जहाँ पर आपकी संगोष्ठी हुई है, जहाँ पर आपका विवाद हुआ है ना, वहीं पर जाकर आज की रात आपको निकालनी है. तो वहाँ पे जाके बीच चौराहे पर वो खड़े हो गए और रात तो अकेली निकालनी थी उनको, और ध्यानस्थ हो गए.
फिर वहाँ वो चारों मंत्री आए और जब उनके साथ वो तो कसाई थे, तीव्र कसाई, तो जब सामने आए तो इनको देखते ही उनका क्रोध उमड़ पड़ा और वो उन्होंने हथियार उठाए। वो सब पता है आपको। मुझे बोलना था वो भी कपट कर सकते थे, छल कर सकते थे, रात में या उसी दिन सभी विहार करके निकल जाते तो भी संकट दूर हो जाता था, लेकिन कर्मों से भागना नहीं है, उदय से भागना नहीं है। जाएंगे कहाँ पर भागकर? कर्म तो हमारे साथ है, वो तो निमित्त है आपके कर्म की निर्जरा करने में। तो इसलिए आचार्य को भी, वो भी ज्ञानी थे आचार्य, उनको भी समझ में आ गया था ना कि इस वजह से पूरे संघ पर आपत्ती आने वाली है। काय बोल, त्या एका घटनेमुळं पूर्ण संघावर, कितीचा संघ होता? 700 मुनिराज थे, 700 मुनिराज थे, तो सभी के ऊपर उपसर्ग आने वाला है, ये उनको पता था। इसीलिए उन्होंने भी जो आज्ञा दी वो बहुत सोच समझ कर दी थी, नहीं तो उनको भी पता है ना कि इसका फल क्या होगा। अकेले मुनिराज कैसे सामना कर पाएंगे उन चारों का, लेकिन ज्ञानी थे गुरु, तो इसलिए उन्होंने ऐसी आज्ञा दी थी। मुझे बताना था कोई भी सम्यक दृष्टि ज्ञानी जीव है वो बहिरंग में किसी को सताने के लिए या किसी को हर्ट करने के लिए ऐसे मायाचारी नहीं करेगा। ज्ञानी है, सम्यक दृष्टि है, तो उसका व्यवहार यथार्थ ही रहेगा। ये जो सांसारिक क्रिया आरंभ के लिए किया जाता है वो अलग बात है, लेकिन श्रद्धान तो वहाँ पर दृढ़ है कि मैं इस शरीर से या सभी कषायों से भिन्न हूँ। ऐसी जिसकी दृढ़ मान्यता होती है वो भले ही बाहर में कुछ ऐसी उसकी क्रिया दिखती होगी, ऐसे परिणाम दिखते होंगे, तो भी इतना दोष नहीं है। तो वो महाराज जी की, वीरसागर महाराज जी की कैसेट मैंने अभी लोड की थी, सुनिए कल, खूप छान सांगितलं महाराजांनी प्रवचन। आप रक्षाबंधन मनाते हैं, सभी को सुननी चाहिए, ऐसी है, मैंने ग्रुप पे शेयर की है, तो स्पेशली सुनो। महाराज जी ने इतना अच्छा चिंतन बताया है, उसमें थोड़ा सा मुझे जो अच्छा लगा मैं वो बताती हूँ। उसमें से रक्षाबंधन किसे कहते हैं, क्यों करते हैं आप? रक्षाबंधन मतलब क्या? ओम, रक्षाबंधन म्हणजे काय? का करायचं असतं? धर्माची रक्षा करायची। किती रक्षा केली सांगा सगळ्यांनी मिळून? धर्माची रक्षा करायची। कशाची? धर्माची करायची ना। मग कुठं जायचं? मंदिरात बसायचं देवा देवा करत? कशी करायची असती रक्षा ती? धर्म कुठं असतो? आज शास्त्राला गेलतो। होय, छान, रोज जायचं असतं बरं का, फक्त रक्षाबंधनला नाही। तर पहिल्यांदा आपल्या आत्म्याची स्कूल असती, काय म्हणला? स्कूल असते। बर, रिझन नको आपल्याला, हा जायचं, जेव्हा जमतं त्यावेळेस रोज जायचं। तो क्या बता रही थी मैं, पहले हमें रक्षा किसकी करनी है? अपने आत्मा की। नैन्सी, किसकी? रक्षाबंधन पर्व किसका? स्वयं की रक्षा का पर्व है वो। कैसे रक्षा करना है अपने आत्मा की? हमारा आत्मा है ना, आपको ऐसे लगता है क्या कि दलदल में फंसते जा रहा है, नीचे नीचे जा रहा है, उसको निकालेंगे कैसे? क्यों जा रहा है यही पता नहीं, तो बाहर निकलने का मार्ग भी नहीं मिलता। मोह रूपी जो दलदल है ना, उसमें फंसते जा रहे हैं और बाहर निकलने की कोशिश भी नहीं कर रहे हैं। तो इसलिए महाराज जी ने बताया आत्मानुभव यही सच्ची रक्षा है। लिहा, तो वही पे घे, चला घ्या पटकन, घ्या का, 2 आहेत। एवढं मस्त प्रवचन सांगितलं ना महाराजांनी, स्पेशली ऐका, कारण असं चिंतन त्यांचं प्रगट असायचं। महाराजींचं चिंतन कसं असायचं, सगळं एक तर अनुभूतीवर डिपेंडंट आणि आत्म्याला धरून सगळं सांगायचे जे पण असेल ते। मग हे पर्व करायचं का नाही, कसं करायचं, समोरच्यांची शंका पण तशा असायच्या आणि त्यामुळे त्याला उत्तरं तशी मिळायची।
आहेत का पेन 2? मग बहीण भावाचं पर्वाचं हे कसं काय हे करतो? हां, बहीण भावाचं पर्व आहे का हे ते सांगतात ऐक. आत्मानुभव यही सच्ची रक्षा है क्या? आत्मानुभव यही सच्ची रक्षा है, आत्मा की रक्षा यही रक्षा है. बाहर उस धागे से किसी को क्या संबंध है? जीव को उस धागे से बांध सकते हैं क्या? और बांधने पर उस जीव की रक्षा है क्या? उस धागे में चेतना नहीं है तो किसकी रक्षा करेगा वो, और कैसे करेगा? वो धागा आपको कहीं जाने से, किसी दुख से बचा सकता है क्या? ऐसे बहुत सारे लोगों की मान्यता रहती है कि कुछ ऐसे बांधने के बाद हमारे संकट टलते हैं, कोई विपत्ति नहीं आती. सावधान, ये बांध दी ना आपने इसी भावना से, यही बड़ा संकट है. इसी को बोलते हैं मिथ्यात्व. तो कोई अगर ऐसे धागा आदि आपको कर्मों से छुड़ाने वाला हो तो सभी तरफ सभी लोग बांध देंगे. एक नहीं अनेक धागे बांध देंगे जिससे कि आत्मा की रक्षा हो, लेकिन ऐसे तो रक्षा होने वाली नहीं है. तो वो अचेतन है, अचेतन को सम्यक दर्शन नहीं होता. जिस हाथ में राखी डाली जाती है, तो किसी ने पूछा महाराज जी को कि जिसको हम डालते हैं ना राखी, तो वो भी हाथ भी कैसा है? अचेतन है. तो इसको क्यों डाले? जिसको भी डालते हैं आप तो ऐसी पहले प्रथा थी या अभी भी होगी कहीं कहीं. किसी को भी कहाँ पर भी राखी डाल देते हैं. क्या महाराज जी को कैसे डालते पता है? महाराज जी को भी राखी डालते हैं, पिंची को डालते हैं. क्यों? महाराज जी हमारी रक्षा करे या उसकी पिंची की रक्षा करे. और तो जो भगवान का मंदिर और वहाँ पर गाभारा रहता है ना, तो उसके गेट रहता है या कुछ ऐसे डोर रहता है तो उसको भी डाल देते हैं. मतलब क्या किसी को ज्ञान ही नहीं है क्यों करना है, कैसे करना है, कहाँ कर रहे हैं हम, कितनी गलत कर रहे हैं, ये प्रोसेस कुछ उसका भान नहीं है, कहीं पर भी डाल देते हैं. और भी दुकान में क्या करते हैं, म्हणले त्या गल्ल्याला बांधतात, त्या तराजूला बांधतात, काय तर ते पूर्वीचे भांडेन तोलेन काय काय असायचे त्याला पण बांधतात, कशाला पण. तो ऐसे महाराज जी को किसी ने पूछा क्वेश्चन कि जहाँ कहीं पर भी डाल सकते हैं क्या वो राखी? तो महाराज जी बताते हैं एक तो वो राखी डालने से हमारी रक्षा होती है, ये भाव गलत है, और उससे रक्षा होती है, इसी को मिथ्यात्व कहते हैं. तो ऐसे नहीं होता. व्यवहार में ऐसे किया जाता है, बोला जाता है कि भाई बहन की रक्षा करे या करता है, लेकिन वास्तविक तो धर्म की रक्षा करनी है. बहन के या भाई के सभी को अपने अपने धर्म की, अपने अपने स्वभाव की रक्षा करनी है. बहन को और भाई को ही नहीं, सभी को करनी है. इसलिए कैसे रक्षा करेंगे या क्यों करेंगे, तो उसका रीज़न बताया, लिहा. आत्मा अनादिकाल से दुखी है, तो उस दुख से निकालने के लिए उसकी रक्षा करनी है. निकालना है यानी क्या? आत्मा को आनंद देना है, आत्मा का आनंद भोगना है, तो इसलिए उसकी रक्षा करो, ऐसे बता रहे हैं. महाराज जी ने बताया आत्मा तो अनादि से दुखी है, उसका दुख नष्ट करना है, यही उसकी रक्षा है. मतलब क्या? रत्नत्रय प्रकट करना है, सुख प्रकट करना है, सुख स्वभाव है वो जानना है. जो जानेगा वही रक्षित होगा, सुरक्षित होगा. तो उसकी कला है सम्यक दर्शन. और वो किसको प्राप्त हो सकता है सम्यक दर्शन? सिर्फ पंचेंद्रिय सौदनी जीवों को ही. पता है कौन कौन से टाइप के जीव रहते हैं? एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय, असौदनी, पंचेंद्रिय. यहाँ तक किसी को उपदेश समझ में नहीं आता, भले ही वो
इस मंदिर में अभी यहाँ पर कितने सारे जीव हैं, इनका कल्याण क्यों नहीं होता? यहाँ पे रोज़ सुनते होंगे वो, शायद वो ऐसे लिजार्ड है, वह यहीं पर रहती है, वो भी सौदनी पंचेंद्रिय है ना। लेकिन जो ऐसे असौदनी जीव है उनको उपदेश सुनने की पात्रता नहीं है, तो इस वजह से वो उपदेश सुन नहीं सकते और अपना कल्याण नहीं कर सकते। जब आत्मा की रक्षा किसी ने की या स्वयं को जिसने जाना तो उसकी रक्षा स्वयं हो गई, तो सब जीवों की रक्षा कब होती है? तो बताया, मुझे समझ में आया कि मैं जीव हूँ, तो मेरे जैसे ये सब जीव है, ये समझ में आने के बाद उनकी रक्षा मेरे से होगी ही। मैं ऐसे प्रमाद पूर्वक तो वर्तन नहीं करूँगा जिससे कि उनकी हत्या हो, हिंसा हो, तो यही उनकी रक्षा है। तो महाराज जी ने बताया कि जो प्रमत्त योग है वो ही हिंसा का कारण है, और जो सम्यक दृष्टि जीव है उसका अप्रमत्त योग रहता है। एवं उतने से तो उस समय तो इसलिए अप्रमत्त दशा हो तब अन्य सब जीवों की रक्षा हो जाती है, फिर वो स्थावर हो या त्रस हो। अनुभव अगर नहीं किया हमने अपनी आत्मा का, तो यहाँ पे बताया कि अगर आपने किसी की रक्षा भी की, तुम्हाला माहीत नाही आहे की आत्मा काय आहे, त्याला जाणलं नाही तुम्ही, पण बाहेरून सगळ्या जीवांची रक्षा केली, सगळ्यांना वाचवलं, तरी सुद्धा तुम्ही हिंसक आहे। क्यों? क्या बताया मैंने? अगर सम्यक दृष्टि नहीं है जीव, मिथ्या दृष्टि है, तो बाहर से सारी चर्या अच्छे से करेगा, लेकिन फिर भी स्वयं को नहीं जानता, इसलिए वो स्वयं का घात ही कर रहा है। आत्मघात बोलते हैं, आत्महिंसा बोलते हैं, या क्या बोलते हैं आप, आत्महत्या। तो स्वयं को न जानना यही आत्मघात है। और फिर मेरी रक्षा नहीं हुई तो बाहर किसकी रक्षा होगी फिर? इसलिए पहला कार्य क्या करना है आपको? निर्णय करो, ये मैं कौन हूँ, ये मैं यहाँ पे सुनने वाला, ये मैं नहीं हूँ। मैं कौन हूँ? लिखने वाला। कौन हूँ मैं? इस सब में, इस सब से भिन्न हूँ, ये जानना चाहिए। पुरुषार्थ करा त्याच्यासाठी। माताजी सांगतात ना, धर्म म्हणून जास्त काय करायला जाऊ नका, काय करा, सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे अनुभव घ्यायचं। हे आज बाहेर तुम्हाला कोणीही सांगणार नाही, म्हणून सांगतायत काय की आपल्याला मिळालंय सानिध्य, भाग्य आपलं की ऐकायला अशी वाणी मिळाली आहे। नाहीतर जन्मजात ज्यांना अन्य गुरूंचं, अन्य वक्त्याचं सानिध्य मिळते तर ते त्याच रूपाने परिवर्तित होतात। म्हणजे असे अनेक जण आहेत की त्यांना तेच गुरु पाहिजेत। म्हणजे असं अनेक जण आले संयोगामध्ये, ज्यांना कोणाला आम्ही म्हटलं की या ऐकायला, सानिध्यात या, किंवा तुम्हाला पण इथं पण फायदा होईल, तर त्यांनी पहिल्यांदा विचारलं की तुम्ही आमच्या गुरूंना मानता का? म्हणजे आपण काय त्यांना हो नाही काय नाही म्हटलं, आपण त्यांना सांगत होतो की तत्व ग्रहण करा, पण अशी तयारी नाही आहे आज त्यांची। म्हणजे काय म्हणायचं, गुरु मूर्ता म्हणायचं ह्याला पण। म्हणजे असं कोणाच्या आहारी जाणं, तत्वाचा योग्य अयोग्य निर्णय न करणं, हे सुद्धा एक मिथ्यात्व है। इसीलिए हमें भाग्य से मिली है ऐसी वाणी, ऐसा उपदेश, ऐसी देशना। तो हमें क्या करना चाहिए? पहला कार्य करो धर्म की रक्षा। जानना ये मेरा धर्म है, उसको जानना ये सम्यक दर्शन है। मैं जानने वाला हूँ, इसका निर्णय करना यही सम्यक दर्शन है और यही धर्म है। तो अरिहंत सिद्ध जो है वो भी राखी बांध लेते क्या? वो क्यों नहीं बांधते? अरिहंत तो यहाँ पर है, जाने दो, सिद्ध तो अशरीरी हो गए। अरिहंत राखी क्यों नहीं बांध लेते? जाने दो। मुनिराज क्यों नहीं बांधते? अरिहंत तो 5000 धनुष ऊपर रहते, वहाँ पर आप जा नहीं सकते उनको बांधने के लिए। मुनिराज तो आपके पास है, उनको क्यों नहीं बांधना चाहिए? परिग्रह छोड़ दिया है, ठीक है। और तो वहाँ पे बताया
कि राखी बांधते हैं, उसके साथ हम मोह बांधते हैं, उसके साथ हम कर्म बांधते हैं। क्यों? क्योंकि मेरे भाव है ना, ये मेरी रक्षा करेंगे, ये मुझे इष्ट है, ये मेरे अपने हैं। मोह बढ़ गया आपका वहाँ पर। आजकल लोग यही करते हैं, कोई मिला तो उसको भाई बना देंगे, उसके साथ ऐसे कुछ रक्षाबंधन करेंगे, तो जितने हैं उतने छोड़कर और बढ़ाएंगे, तो उतना मोह बढ़ गया। तो इसलिए जब आप किसी से संबंध ज्वाइन करते हैं तो वहाँ पर मोह को बांधते हैं, कर्म को बांधते हैं। वो हमें समझ में नहीं आता। ये तो निर्मोहता का पर्व है। और कैसा है? मोह, मिथ्यात्व आदि नाश करने का पर्व है। अभी एक कोट आया था, उसमें क्या बताया उन्होंने? खीर बनानी चाहिए कि नहीं, आज खानी चाहिए कि नहीं? खाई तो हमने, हाँ, करनी चाहिए की नाही? काय म्हणायचं ते, नाव एकाचं गाव दुसऱ्याचं, असं काय तर म्हणतात ना. हाँ, तो उन्होंने पूछा कि खीर बना के खाते हैं, क्या उद्देश्य क्या है, क्यों बनानी खीर आज? रक्षाबंधन, कुछ उसका संबंध है खीर का और रक्षाबंधन का? तो एक ने बताया ऐसे कि वहाँ पे मुनिराज ने खीर खाई थी आज, पता है आपको? लेकिन उन्होंने खीर क्यों खाई थी ये पता है? क्यों? हाँ, नहीं, वहाँ पे ये उद्देश्य था कि 7 दिन तक उन्होंने उस अग्नि के बीच रहे थे ना, तो इतना दाह हो गया था, शक्ति शरीर की क्षीण हो गई थी, उनको खड़े होने को भी तकलीफ हो रही थी। फिर ऐसे कंडीशन में आहार तो लेना है, तो ऐसे रोटी या कुछ सब्जी खाने के लिए ये इसको भी शक्ति चाहिए, टाइम चाहिए। तो उन्होंने इसलिए खीर जो की तो फास्ट रीती से ले सकते हैं वो, गटा 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 गिळायसाठी म्हणून अशी खीर, असं विवेकी असतो श्रावक, असायला पाहिजे। जेव्हा असं मुनींवर आधी उपसर्ग होतो तर तिथं तुम्हाला किती विवेकाने निर्णय करायला पाहिजे, काय करायचं काय नाही करायला पाहिजे। आणि सांगितलं त्यांचे सगळं नाकातोंडात धूर गेला होता त्या अग्नीच्या मध्यभागी बसल्यामुळं, त्यामुळं तोंडाला चव नव्हती किंवा काय, सगळं व्याप्त झालेलं ते धुरानी आणि त्या वासानी वगैरे सगळं। त्यामुळं त्यांना जे काय खाल्लं जाईल ते पौष्टिक असावं आणि काय त्याला चवचं काय टेन्शन नाही आहे नाही असं, आणि ते गोड असलं तर त्याच्याद्वारे शक्ती मिळणार, म्हणून लोकांनी ते बनवलं आणि त्यांना दिली ती। तर म्हणून त्यांनी खीर खाल्ली म्हणून आम्ही खायची। तुम्ही कुठं आगीत जाऊन बसला हो, जाऊन बसा आगीमध्ये आणि मग खीर करून खावा, चालतंय। पण तिथं सगळ्या मुनिरांची रक्षा झाली म्हणून एक उत्सव साजरा। तर तुम्ही कधी केला माहिती का? सकाळ सकाळ उठून खीर केला, ते खायचे भाव सकाळपासनं। तर त्या पंडितांनी सांगितलं, म्हटले जेव्हा तुम्ही खीर बनवताय आणि खाताय ना, त्या दरम्यान अजून ते सगळे उपसर्गातच होते। म्हणजे तुम्ही का खाताय? त्या मुनींवर उपसर्ग होतोय, ते जळतायत मुनी, अक्षरशः अनेक मुनी जळाले, त्याच्यामध्ये अनेकांना अनेक पार्ट्स किती त्यांचे पळून निघाले। आणि मग त्याचं दुःख आहे का तुम्हाला? खीर खायचं सुख आहे म्हणजे किती अज्ञानाने चाललंय आपलं पर्व, हे सांगितलं त्याच्यामध्ये। इसलिए क्या बता रहे थे, क्यों बताया सब मैंने? तरी काय त्या मुलींचा विचारच केला था, एवढ्या मुली वाचले, एवढ्या मुलींना आप जब खीर खाते हैं ना, मैं 100% बताती हूँ, एक बार भी आपको उन मुनिराज का ख्याल नहीं आया। खीर में क्या कम है, क्या ज़्यादा है, कैसी बनी है, अच्छी बनी है, सब लोग क्या बोलेंगे, यही विचार रहता है। किसी को उस घटना का स्मरण भी नहीं होता, तो क्यों बनानी फिर? ये उत्सव नहीं है, ये क्या बोलते हैं आप, पर्व नहीं है, ऐसा सण नाही आहे हे। करायचे काय त्या दिवशी? उलट जेवढी धर्माची आपल्याकडून रक्षा होती, प्रभावना होती, इतरांना आपण त्या धर्मामध्ये स्थिर करतो, दृढ करतो, तो प्रयत्न करा। पण ते आपण सगळं ठेवलेलं असतं बाजूला आणि दिवसभर बसायचं त्या किचनमध्ये, का खीर रगडत। तो इसलिए ये निर्मोहता का पर्व है, वात्सल्य का पर्व है। तो सच्चा वात्सल्य किसको करना है? हमारी आत्मा पर आपको नहीं है वात्सल्य, प्रेम नहीं है। महाराज जी बताते हैं, पहले अपनी आत्मा को देखो, उसके साथ प्रेम करो, फिर आप बाहर सभी के साथ कर सकते हैं।
लेकिन हमें क्या करना है, पहले सभी को अच्छा करना है, सभी के साथ पहले वात्सल्य करना है, ऐसे नहीं है। विष्णु कुमार मुनि या अकंपनाचार्य मुनि, उनके भाव कैसे थे जब ये आज सब चल रहा था ना उपसर्ग उनके ऊपर, तो उनके क्या भाव चल रहे थे, थोड़ा सा आपने कुछ चिंतन किया उसके ऊपर आज? सच्ची सच्ची बताओ, क्यों नहीं किया? पता नहीं आपको स्टोरी? फिर आज पर्व है ये पता नहीं है, फिर क्यों नहीं चिंतन किया? का कभी वेळ नाही मिळाला? हां हां, असलं कारण सांगू नका काहीतरी. बरं त्यातनं जेवायचं लक्षात राहिलं आपल्या. ऐसे नहीं है, तो थोड़ी तो उनके परिणामों को देखना चाहिए. अभी वो उतने 700 मुनिराज उतने तेज अग्नि में बैठे हैं, तो उनके परिणाम क्या चल रहे थे होंगे बताओ, क्या विचार करते होंगे वे? अभी बताओ, जाने दो, दिन भर नहीं किया चिंतन, अभी चिंतन करके बताओ. जो हमारा होने वाला है ठीक है, जो होना है वो होगा. शरीर को नहीं मानते थे अपना, आत्मा की अनुभूति करते थे. क्या करते थे? क्या कर रहे थे? उनके क्या भाव चल रहे थे? बोलो. भेद विज्ञान कर रहे थे. ठीक है, मतलब उनको अगर आप वहां पे होते, जाने दो, क्या करते? हां, कुठनं इकडून पळू का तिकडून पळू, हा आणि त्याला पकडून बडवू, काय करू काय नाही. हाँ, तो इसलिए उनके परिणाम क्या थे? जो जलने वाला है वो शरीर यानी मैं नहीं हूँ, ये तो मुझसे अत्यंत भिन्न है. उपसर्ग करने वाला भी दोषी नहीं है, उसके प्रति भी उनको द्वेष नहीं था. मैं तो अपना ही किया हुआ भोग रहा हूँ, ऐसे उनके परिणाम. इसलिए समता परिणाम ही थे बस. मतलब हमें तो सुनने के बाद भी हम कशाई हो जाते हैं, ऐसा क्यों किया, वो 4 मंत्री कितने गलत थे, कितने दुष्ट थे. ऐसे आप चिंतन करके भी यहाँ से उनके लिए क्या विरोध कर रहे, वैर कर रहे हैं. लेकिन जो परिणाम उनके थे अकंपनाचार्य मुनि के या उनके संग के सभी के, तो वैसे परिणाम हम अभी क्यों नहीं कर सकते? आपके ऊपर तो उपसर्ग नहीं है, लेकिन सबके साथ मेरी समता हो, ये भाव होने चाहिए. कोई भी प्रसंग हो बाहर आप में आपके साथ, लेकिन हमारे परिणाम ऐसे होने चाहिए कि मैं तो समता स्वरूप हूँ, साम्य भाव स्वरूप हूँ. रूढ़ी से धागा बांध देते हैं, सबके साथ मिलना जुलना होता है इसके लिए. या क्या आजकल तो ट्रेंड क्या है, कोण भेटलं की फोटो सेशन करायचा आणि सेल्फी काढायचा आणि स्टेटसला ठेवायचा आणि काहीतरी तुमचे ते आज पर्व म्हणल्यावर ओवाळणी घ्यायची, गिफ्ट घ्यायचे, पैसे कमवायचे, हेचा उद्देश आहे. लोकांना आज ह्याच्याकडं दृष्टी आहे, तर कोणालाही आठवत नाही का करतोय आपण हे पर्व, म्हणजे उलट धर्मालाच विसरून जातोय. म्हणून महाराजांनी सांगितलं, तुम्ही एवढ्याच तुमच्या क्रियेनी अधर्माची रक्षा करताय. एवढं जबरदस्त वाटलं ना वाक्य ते, मला काय कळलं, तुम्ही जे काय मोह पुष्ट करताय ना, किंवा ही प्रथा बदलून टाकली आहे सगळी, काय करायला पाहिजे ते सगळं, ह्याच्या निमित्तात तुम्ही अधर्मच पुष्ट करताय, अधर्माची रक्षा करताय, धर्माची नाही. आणि करायचं आहे खरं काय, धर्माची रक्षाचा पर्व आहे हा. धर्माचे रक्षण करा, प्रभावना करा, धार्मिकांना मदत करा, त्यांची रक्षण करा. अज्ञानी असेल त्याला धर्मात जोडा, धर्माविषयी प्रेम उत्पन्न व्हावे असे काहीतरी त्यांना सांगा किंवा प्रेरित करा. त्याला म्हणलं पर्व, त्याला म्हणलं उत्सव. पण संकटामध्ये, मी संकटामध्ये आहे तर माझी रक्षा कोण करेल, म्हणून लोक काय करतात, काय करतो आपण, रविवारी पार्श्वनाथांची पूजा करायची, शनिवारी मुनिसुव्रतांची करायची, मंगळवारी मुनिसुव्रत, काय तुला देवा, एक एक वारी एक एक तीर्थंकर आहेत माहिती आहे का. म्हणजे असले विचार करून त्यांची पूजा करणं चुकीचं आहे हे सांगायचं, नाही तर मी शिकवले म्हणणार असं नाही. ऐसे
मग रोज 24 केलं चालत नाही काय? चालतंय ना. हां, तर त्यांच्यामुळं माझं रक्षण होणार किंवा त्या दिवशी त्यांचं जाप पूजा करायला पाहिजे, हे सगळं मिथ्यात्व आहे, हेच सांगतायत. तो यहाँ बताया, अगर संकट में किसी पद्मावती, क्षेत्रपाल या धरणेन्द्र आदि कोई मेरी रक्षा करने वाला है, ऐसे आपके भाव होंगे ना, तो अभी आपका मिथ्यात्व नहीं गया. इसलिए रक्षा के लिए मैं किसी की शरण जाना मुझे योग्य नहीं है. मंत्र तंत्र पूजा नवस आदि कुछ भी करो, रक्षण नहीं होगा जब तक सम्यक दर्शन नहीं होगा. क्या बताया मैंने? जब तक सम्यक दर्शन नहीं होगा तब तक रक्षा नहीं है. क्योंकि यहाँ से समजो काय झालं, या भावामध्ये या पर्यायामध्ये तुम्ही आहे तोपर्यंत तुम्हाला काहीही संकट आलं नाही, आलेलं असंच निघून गेलं टच करून, समजा तुम्हाला काय त्याचं झालं नाही. पण तुम्ही सम्यक्त्वाची प्राप्ती नाही केली. पुढचा भाव सांगा मला काय असणार आहे? जे काय पुण्य बांधलं होतं ना त्याच्या निमित्तात आज तुम्हाला जिनधर्म मिळालाय, पण ह्याच्या पुढं जे काय तुम्हाला मिळणार ना, तर तो नियमाने इथल्या पुण्याचा नाश करून तुम्ही पुढं चाललाय तर समजून घ्या अन्य धर्मियांमध्ये जन्म होणार. आणि असं काही सानिध्यच मिळणार नाही आपल्याला की जे खरे देवशास्त्र गुरु असतील, ते काय त्यांच्याकडून आपल्याला सम्यक्त्वाची देशना मिळेल. तुम्हाला आज मिळालं तर तुम्ही त्याचा उपयोग केला नाही, उद्या कुठं जाऊन पडणार आहे हो? किती महत्त्वाचं आहे माहिती आहे आज हे. म्हणून सिरियसली स्वाध्याय करा. जे काय करता ना, उगीच आपल्याला एक पान वाचणं म्हणजे स्वाध्याय नाही आहे. समजून घ्यायला पाहिजे ना. आज आपण समजून घेत नाही आहे ना, तुमची आजची धारणा तुम्हाला पुढच्या भावात येणार आहे. आपण आजचंच आज विसरून जातो. अनेकांना विचारते मी स्वाध्याय करता का? हो करतो. कशाचं करता म्हटलं तर पुस्तकाचं नावच माहीत नसते, किंवा काय वाचलं 2 ओळी, काय छान वाटलं ते सांगा, काय करत नाही राहू. तर 2 ओळी सांगा म्हटलं तर आठवत नाही, सांगायला येत नाही. मला सांगा पुढच्या भावामध्ये कसं जाणार आहे बरोबर हे ज्ञान तुमच्या? मग किती सिरियसली घ्यायला पाहिजे. स्वतःसाठी करा आणि मला छान वाटलेली गोष्ट दुसऱ्याला सांगा ना, शेअर करा. त्याच्या निमित्तात धर्माची रक्षा आहे, त्याच्या निमित्तात आपली रक्षा आहे. आपण स्वतःसाठी ते संस्कार करून घेतलेत, तर पुढच्या भावात जाताना एवढंच तुमच्याबरोबर येणार आहे. हे माझं नवरान मुलन घरन वैभवन काय नको असले संस्कार आपल्याला, ते तर न सांगता येणार आहेत बरोबर 40 संज्ञा, पण हे येणार नाही आहे. कारण जेव्हा अंतिम समय असतो ना, इतके संक्लेश असतात, इतके संक्लेश असतात की सगळं वॉशआउट होऊन जातं. आयुष्यभर केलेला धर्मसुद्धा त्या समयातच नष्ट होतं. पुढच्या समयात पुढच्या भावात काय राहणार आपल्याबरोबर? म्हणून खूप सिरियसली घ्या. आणि आपल्या निमित्तात आपण इतरांना जर धर्मामध्ये जोडलो ना, तर तुमचा धर्म सुरक्षित झाला तुमच्यासाठी. म्हणजे मी सांगितल्यावर समजा एखाद्याला धर्माची गोडी लागली, तो सुद्धा स्वाध्याय ध्यानाला लागला ना, मी माझ्यासाठी धर्म सुरक्षित केला. म्हणजे किती महत्त्वाची गोष्ट आहे ही. मी सगळ्यांना म्हणते, वनकुत्र्यांच्यामध्ये तुम्ही राहिला, तुम्हाला माताजींचं सानिध्य मिळालं, ऐकायला मिळालं, बाहेर जाऊन तुम्ही किती उपयोग केला हो? का नाही केला? मग करायला पाहिजे का नको? खंत आहे, खूप मोठी खंत आहे ही. माताजी एकटी किती जणांना पुरणार आहेत? माताजी म्हणते, महाराज म्हणायचे, एक वीरसागर गेला तर सगळे वीरसागर व्हायला पाहिजे तुम्ही. आहे का तुमच्यामध्ये तशी खुमक? का नाही केलं मग आपण? जपायला नको का आपल्यामध्ये आपण? आणि पुढं तर पुढची पिढी तर सगळी नष्टच करणार आहे धर्माला, आणि मग काय सांगणार तुम्ही सगळ्यांना? म्हणून करा सिरियसली. जे स्वाध्याय करताना त्यातून माताजी जे सांगतात, जे सगळं त्यांना तुमच्यावर बिंबवायचे किंवा तुम्हाला घटवायचे ना, ते सगळ्यांपर्यंत पोचवा. की अशी वाणी कोणाकडं नाही आहे बाहेर आज. आणि मग कसं समजणार आहे बरं काय खरा धर्म आहे ते? मग तुम्ही त्यांच्याबरोबर राहताय तर हे संस्कार सुद्धा होत राहतात बरं का. आत्ता जरी तुम्ही त्यांना विरोध करताय किंवा नाही म्हणताय ना, हळूहळू संस्कार होऊन काय होतं, अनुमोदना होत राहते आपली, आणि मग ते संस्कार घेऊन जाणार पुढच्या भावामध्ये. म्हणून खूप सिरियसली घ्या. जे आपल्याला मिळाले ते आपल्यात टिकू दे, आपल्या निमित्त दुसऱ्याला मिळू दे. तर ते माताजींचं सांगणं सार्थक आहे. नाही तर तुम्ही त्यांच्या वंशामध्ये जन्मणं सार्थक आहे तुमचं. नाहीतर आपलं तर असंच वेस्ट. अनेक भाऊ गेलेत, किती वेळा जन्मले मेलो सांग?
अनंत वेळा पूर्वभवात अनंत वेळा मनुष्य झालोय, तिर्यंच झालोय, नारकी देव झालोय, किडा मुंगी सगळ्या पर्यायात जाऊन आलो, सुखी नाही झालो. मग आज मिळालंय आपल्याला सुखाची कला, आज सुद्धा नाही सुखी झालो तर कुठं जाणार मग? त्यामुळं भयंकर परिस्थिती आहे. घाबरून तरी धर्माला लागा आणि भरपूर आपली शक्ती द्या, वेळ द्या, ज्ञान द्या. उपयोग आपला ह्याच्यामध्ये जेवढं जास्त जाईल तेवढं चांगलं आहे. संसाराला चांगलं करायला जाऊ नका, तो चांगला होत नसतो. कसं करायचं? चांगलं चांगलं आम्ही सगळं मस्त मॅनेजमेंट करतो घरामध्ये, कळतो का नाही? हो म्हण की, हो म्हणते. नाही असं ते अनेकांची अशी असती पद्धत की बायकांची पैसा मी वाचवते, काटकसरीने मी करते संसार, म्हणून सगळं चालू आहे, म्हणून मी एवढं मोठं केलं पोरांना, एवढं शिकवलं. म्हणजे काय केलं हो तुम्ही? लय मोठं पुरुषार्थ केल्यासारखं. उलटं मायाबरोबर त्याला मी संसारी बनवलं. त्याला उलट धर्म किती दिला ना तेवढं टिकणार आहे. पैसा कधी टिकतो? पुण्य असेल तर पैसा टिकतो. आणि मग पुण्याला धर्म नाही आहे तर काय पुण्य राहणार जवळ? मग असं प्रत्येक समयाला पुण्य नष्ट व्हायला लागलंय आपलं, हे पण समजत नाही. जे काय वस्तू तुमच्याजवळ आज आहेत ना, मी अनेक वेळा घटवलंय, सगळ्या वस्तू आपल्या जवळ राहण्यासाठी विशिष्ट पुण्य आहे तुमचं. आणि ती वस्तू जेव्हा दूर होती, नष्ट होती, काय तुटली फुटली, जळली, हरवली, ह्याच्यामध्ये समजून घ्या तेवढंच पुण्य तुमच्याजवळ होतं की ते तुमच्याजवळ राहणार. काय म्हणलं कळलं का? माझं मोबाईल होतं समजा, आणि ते मोबाईल माझ्याजवळ राहिलं किती दिवस पाहिजे तेवढं, आणि एक दिवस हरवलं, एक दिवस माझ्याकडनं, तर तेवढीच योग्यता होती. पुण्य संपलं तुमचं, समजून घ्या. मोबाईल काही चांगली गोष्ट नाही आहे, चांगल्या गोष्टींचं. मग असंच प्रत्येक गोष्टीसाठी पुण्य खर्च व्हायला लागलंय, म्हणून अनावश्यक परिग्रह जवळ ठेवायचा नाही. त्याच्या निमित्तात आपलं पुण्य आपल्याजवळ राहतं. नाही तर प्रत्येक वस्तूसाठी पुण्य नष्ट होतं आहे आपलं, प्रति समयाला नष्ट होतं आहे. म्हणून सांगितलं धर्म खूप आवश्यक आहे. आणि ते धर्म कधी होणार? जेव्हा मी स्वतःला जाणणार, सगळ्यापासून भेदविज्ञान करणार, त्याचवेळी तिथं धर्माची सुरुवात आहे. नाहीतर तुम्ही आजपर्यंत जे काय केलं ना, नवस करता, नोपी करता आणि काय काय करता, तसलं फोटो दिसतात मला, जाऊन मंदिरामध्ये बसायचं, विधान करायचं, हे सगळं करता ना, करा, नाही म्हणत नाहीत. पण पहिलं काम आहे एकाई ही सम्यक दर्शन, म्हणजे एक चाकडा आहे. नाही तर त्याच्यानंतर कितीही झिरो लावा, एक नसेल तर काय व्हॅल्यू त्याला? म्हणून पहिला त्या एकाला प्राप्त करा. तो एक म्हणजे मी आहे, आत्मा आहे. व त्याचा भाववासना असेल तर खरी रक्षा झाली. रत्नत्रयाचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करा, तरच तिथं आत्मा सुरक्षित होणार. अन्यथा किती पर्यायांमध्ये किती दुःख भोगलंय या आत्म्यानी सगळ्यांना माहिती आहे. असं काय त्याला अपरिचित आहे असं नाही. आज पण तेच भोगण्याची पुन्हा तयारी करतोय, तर कोणीही आपली रक्षा करू शकणार नाही. म्हणून इथं मिळालेत आपल्याला गुरु असे, तर त्यांच्याद्वारे ती कला शिका आणि आपल्या आत्म्याला सुरक्षित करा. ओम. जाणा सर्व विभावांपासून भिन्न निर्माया स्वरूप जीव जाणा. रत्नत्रय संपन्न जीव जाणा. हा मी आत्मा दुःखाने सर्वथा रहित आहे, संपूर्ण सुखी आहे, स्वयं भगवान आहे जाणा. अनंत आनंद स्वरूपोऽहम्, निर्मोह स्वरूपोऽहम्. ओम. विसर्ज. नमो हरि.